लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आजच 8वा हप्ता वाटप सर्व 36 जिल्ह्यामध्ये आजपासून लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचे पैसे वाटप होणार. 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी हे शेवटचे 3 दिवस खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. आणि लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे तर मिळणारच आहेत. सोबत सरकारच्या माध्यमातून साडी सुद्धा वाटप होणार आहे. आणि आता ही साडी कोणाकोणाला मिळणार, सर्व महिलांना मिळणार का, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणारच आहेत, सोबत आता साडी सुद्धा मिळणार आहे. तर बघा ही जी साडी असणार आहे ही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. परंतु ही साडी फक्त आणि फक्त गरीब महिलांना मिळणार आहे. कोणत्या महिला आहेत ज्या ज्या या साडीसाठी पात्र असणार आहेत, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता आपण अपडेट पाहूया लाडकी बहिणींच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात. तर बघा भरपूर दिवस झाले, जवळपास फेब्रुवारी महिना आता संपत आलेला आहे. अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे भरपूर बहिणी या ठिकाणी किंवा भरपूर महिला नाराज झालेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत की आमच्या खात्यामध्ये कधी 8वा हप्ता येतोय. तर बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आता सर्व महिलांना 2 गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहेत सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे. आता आपण ते सर्व अपडेट पाहूया. तर बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की लाडक्या बहिणींना एक नाही तर थेट 2-2 या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे. पहिलं जे गिफ्ट आहे ते तुम्हाला फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरं जे सेकंड गिफ्ट आहे ते असणार आहे, महिलांना आता साडी दिली जाणार आहे आणि ही साडी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता ही साडी तुम्हाला कधी मिळणार, केव्हा मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ए टू झेड अपडेट तुम्हाला आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. सर्व माहिती सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट, आता आपण 8व्या हप्त्यासंदर्भात चर्चा करूया. त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की साडी कधी मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे हे पण सांगणार आहे. ठीक आहे. आता आपण 8व्या हप्त्यासंदर्भात अपडेट पाहूया. तर बघा 8वा हप्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट. 8वा हप्ता म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे की 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आहे. आता बघा तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. परंतु 8वा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाहीये. सर्व महिला या ठिकाणी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर बघा आज तारीख आहे 26 तारीख. उद्या तारीख आहे 27 तारीख आणि परवा तारीख आहे 28 तारीख. बघा फेब्रुवारीचा जो महिना असतो तो फक्त 28 दिवसांचा आहे यावर्षी. 28 ते 29 दिवसाचा असतो, परंतु यावर्षी 28 दिवसाचा आहे. त्यामुळे बघा आता शेवटचे मोजून 3 दिवस या ठिकाणी बाकी आहेत फेब्रुवारी महिन्यातील आणि अजूनपर्यंत 8व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. पाठीमागे अपडेट दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की 8 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकतो आहोत. 3490 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वित्त विभागाकडे 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे अशी त्यांनी माहिती दिली होती. परंतु अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. त्यामुळे सर्व महिला या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत. तर आता बघा जेवढ्या पण महिला नाराज आहेत सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर बघा आता खुशखबर काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर ती बातमी अशी आहे की 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख या ठिकाणी बघा 3च दिवस बाकी आहेत फेब्रुवारी महिन्याचे आणि या 3 दिवसामध्येच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. बघा फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आजपासूनच मिळणार आहेत. सर्व महिलांच्या साठी खुशखबर. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती SMS येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले आहेत. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. सर्व महिला भरपूर दिवस झालं प्रतीक्षा करत होत्या. आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेचा अपडेट पाहूया. तर बघा सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे 8व्या हप्त्यासंदर्भात या ठिकाणी बघा मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अपडेट काय आहे, आता आपण अपडेट पाहूया. तर बघा 8व्या हप्त्यासंदर्भात ही अपडेट आहे. 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी म्हणजे आजपासून आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. मोठी अपडेट आहे या 3 दिवसामधील. आता ती अपडेट आपण पाहूया. तर सर्वात पहिली जी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो किती महिलांना मिळणार आहे त्याविषयी अपडेट आलेली आहे.
तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2,40,00,000 पेक्षा जास्त महिलांना फेब्रुवारी महिन्याचा 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. बघा, जवळपास 2,40,00,000 महिलांना हा लाभ मिळणार आहे. त्यानंतरची नेक्स्ट अपडेट आहे, पुढची अपडेट अशी आहे की फेब्रुवारी महिन्यात सुमारे बघा जवळपास 3490 कोटीपेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाने तरतूद केली आहे. बघा, 3490 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी एवढे पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे, आता त्यानंतरची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी सर्वात मोठा आधार ठरत आहे. ठीक आहे, तर बघा, सर्व महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरत आहे. कुटुंबामध्ये आर्थिक नियोजनामध्ये अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ठीक आहे, आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजना 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी मोठी अपडेट. आता लेटेस्ट अपडेट अशी येत आहे की बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. तर योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण व प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन दिले जाते. तर बघा, तुम्हाला आता सध्या जी मिळणारी रक्कम आहे ती 1500 मिळत आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता की आम्हाला 2100 कधी मिळणार. त्या संदर्भात सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये अपडेट सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, आतापर्यंत राज्य शासनाने एकूण 7 हप्ते सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. म्हणजे महिलांना आतापर्यंत बघा एकूण 10,500 रुपये मिळालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा 1500 रुपये फेब्रुवारीचे आजपासून जमा होत आहेत. ठीक आहे, तर बघा, फेब्रुवारी महिन्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी 3490 कोटी रुपयांची रक्कम संबंधित विभागाकडे हस्तांतरित केली आहे. ठीक आहे, तर बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आज तारीख आहे 26 तारीख. महिलांसाठी आनंदाची बातमी. तर बघा, आजपासूनच सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिणींचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मराठी अनिकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडकी बहिणींसंदर्भात थोडीशी धक्कादायक अपडेट सुद्धा येत आहे. तर बघा, लाडकी बहिणींचा 8वा हप्ता आता काही महिलांना मिळणार नाही, कारण की या योजनेमध्ये आता अर्जांची पडताळणी केली आहे आणि त्यामध्ये असे आढळून आलेले आहे की भरपूर महिला या योजनेमध्ये बसत नाहीत किंवा निकषमध्ये बसत नाहीत. तर ती आता अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता ती अपडेट काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात केली. या योजनेमध्ये महिलांनी तुफान प्रतिसाद दिला. ही योजना राज्यात सुपरहिट ठरली व महायुतीला परत सत्तेवर येण्यासाठी खूप मोठी मदत मिळालेली होती महायुती सरकारला. ठीक आहे, त्यानंतर बघा, महायुती शासनाने या योजनेमध्ये काही निकष निश्चित केले होते. काही महिला निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होता. अशा महिलांना त्यांच्या अर्जाची पडताळणी करून घेतली आणि त्यानंतर बाहेर करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. आता आपण ती अपडेट पाहूया. तर बघा, जानेवारी महिन्यामध्ये एकूण 5 लाख महिला या योजनेत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात 5 लाख पेक्षा जास्त महिलांना अपात्र करण्यात येण्याची माहिती मिळत आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा, आता लाडकी बहीण योजनेमधून भरपूर महिलांना अपात्र सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आता तुमचा प्रश्न होता की 2100 रुपये कधी मिळणार. तर 2100 रुपयासंदर्भात खूप मोठी अपडेट, खूप मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. तर ती बातमी अशी आहे की बघा, सर्वात पहिली गोष्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या दरम्यान काही घोषणा केल्या होत्या. तर ती घोषणा काय होती बघा, निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. आता त्याविषयी अपडेट समोर येत आहे. 2100 रुपये करणार म्हणजे जवळपास 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे. आता याच्यामध्ये बघा, आता लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे की 2100 रुपये हप्ता कधीपासून मिळणार. याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल अशी माहिती दिलेली आहे. आता बघा, अर्थसंकल्प कधी सुरू होतोय तर बघा 3 मार्चला, म्हणजे जवळपास 4 दिवसानंतर अर्थसंकल्प सुरू होणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचा. त्यामुळे आता लवकरच 2100 बाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे बघा, आता मोठी अपडेट अशी आहे की त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता मार्चमध्ये होणारा अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढच्याच महिन्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आता साडी मिळणार असं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तर ही साडी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता ही साडी तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा, लाडक्या बहिणींचा होळीचा सण नवीन साडीने साजरा होणार आहे. ठीक आहे, तर होळीच्या सणाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे. या ठिकाणी ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे. तर आता ही साडी म्हणजे सरकारचं गिफ्ट असणार आहे. होळीच्या सणाच्या निमित्ताने रेशन दुकानातून
साड्यांचे वाटप होणार आहे आणि ही साडी फक्त बघा गरीब महिलांना मिळणार आहे. गरीब गरजू महिलांनाच ही साडी मिळणार आहे. याच्यामध्ये निकष काय आहेत, पात्रता अटी काय आहेत, त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्ही जर यासाठी पात्र होत असाल तर तुम्हाला सुद्धा ही साडी मिळणार आहे. तर बघा रेशन दुकानातून होळीच्या सणाच्या निमित्तानं ही साडी वाटप करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आजपासून 8वा हप्ता वाटप होतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण हे 36 जिल्हे आहेत. या सर्वच जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याचे पैसे आजपासून वाटप होणार आहेत. आता बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आता बघा 8व्या हप्त्याचे अंतिम शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.